नमस्कार सर्वांना। तर मी अर्चना, तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे, पुढच्या भागाची प्रिन्स कटची। तर इथे मी सर्वात आधी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। पाठीमागची ब्लाऊजची उंची आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच 14 घेतलेली आहे वाढवून। त्यानंतर इकडे मी 14 इंचाच्या इथेच 2.5 इंच आणि ते 3 इंचावरती मी टिक मार्क करून घेते। त्यानंतर खालून मी 6 इंचावरती टिक मार्क करून घेतलेली आहे। आता इथे छाती 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 येतो, त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे, म्हणजे 11 घेतलेली आहे। आणि इथे आता कंबर आहे 28, त्याचा चौथा भाग आहे 7 आणि त्यामध्ये मी 2.5 इंच वाढवून घेतलेली आहे, म्हणजे 9.5 घेतलेली आहे। आता हे सर्व डॉट जे आहेत ते आता मी पट्टीच्या साहाय्याने जॉईंट करून घेते। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही देखील असे तुमचे मेजरमेंट टाकू शकता ब्लाऊजचे। ही सर्वात सोपी आणि सरळ पद्धत आहे। तर फक्त हे जे आपले डॉट आहेत हे सर्व जॉईन करून घ्यायचे आहेत। आणि इथे तुम्ही आता बघू शकता हा खालचा डॉट जो आहे ते वरच्या लाईनला असं जॉईन करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला जास्त काही ते करायचं नाही आहे। इथे फक्त 1 इंचावरती आपल्याला टिक मार्क करून असा क्रॉसमध्ये अशी लाईन मारून घ्यायची आहे। अशी क्रॉसमध्ये लाईन मारल्याच्यानंतर आपल्याला इथून मध्यभागातून जो आपला क्रॉस अशी पट्टी पकडून मेजर टेप पकडून आपल्याला 1.5 आणि ते 1 इंचावरती टेक मार्क करून इथे मुंड्याचा असा गोलाकार हा शेप देऊन घ्यायचा आहे। एक आतमधला शेप आणि एक बाहेरचा शेप आहे मुंड्याचा। आणि इथे समोरच्या बाजूने हा समोरचा पुढचा गळा आहे, इथे 4.5 इंचावर टिक करून इथे मी असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे गळ्याचा। आणि इथून खालून आपल्याला 3.5 इंचावर टिक करून वरती 4.5 इंचावर टिक करायचे आहे। आणि त्यानंतर इथे पट्टीच्या साहाय्याने आपल्याला सरळ इथे लाईन ओढून घ्यायची। त्यानंतर अर्धा इंचावरती इथे टिक करून अशा क्रॉसमध्ये टक्ससारख्या अशा आपल्याला पट्टीने लाईन मारून घ्यायच्यात आणि इथे असा गोलाकार हा शेप देऊन घ्यायचा, त्याबरोबर मुंड्याच्या मधोमध अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग आहे रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जो हा पुढचा आहे तो गळ्याचा भाग आहे, हा साईडचा हा आपला मुंड्याचा भाग आहे। तर इथे 1 आणि 1.5 इंचावरती टिक करून सेट करून घेतला आहे। इथे हा आपला खालच्या बाजूने 3.5 इंचाच्या नंतर इथे अर्धा इंच टक्स घेतलेला आहे। त्यानंतर आता पूर्ण मी इथे कटिंग करून घेते ब्लाऊजची आपली। आपण इथे पाठीमागच्या भागावरनंच पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत प्रिन्स कटची। अतिशय सोपी पद्धत आहे ही, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आता इथे मी थोडंसं डार्क करून घेते। हा जो पुढचा भाग आहे ह्याच्यावरनंच आपल्याला छापून घ्यायचा हा पुढचा भाग आपल्याला पाठीमागच्या भागावरून। आणि अशा प्रकारे मी इथे छापून झाल्याच्या नंतर इथे मी जो चॉकच्या साहाय्याने डार्क केलेला भाग आहे तेवढंच इथे आपल्याला छापून घ्यायचा आहे। तर इथे आता बघू शकता हा पुढचा आपण इथे फोल्ड केलं होतं तिथून ते इथे अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे पुढच्या बाजूने, आणि पाठीमागच्या बाजूने आपल्याला तिकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। ते मी तुम्हाला नंतर सांगते। आपला जो राहिलेला कपडा होता तो असा अंथरून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे छापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे चॉकचं निशाण आपल्याला थोडंफार दिसत आहे, तर तेच निशाण मी इथे व्यवस्थित असं ठेवून अशा प्रकारे इथे मी ठेवून आता इथे मी याला छापून घेणार आहे। अशा प्रकारे टॅप टॅप करून इथे मी असं टिक मार्क करून घेणार आहे चॉकने। इथे बघू शकता तुम्ही अर्धा इंच मी इथे पुढे टिक केलेली आहे एक्स्ट्रा इथे। आता मी हे पट्टीच्या साहाय्याने डार्क करून घेते पूर्ण असा शेप इथे जो आहे आपला तो इथे आता तुम्हाला पूर्णपणे दिसत नाही आहे, पण हा इथे शेप मला दिसत आहे थोडाफार, तर तिथेच मी पूर्ण आता इथे डार्क करून घेते आहे पट्टीच्या साहाय्याने। आणि त्यानंतर याची मी कटिंग करून घेणार आहे। तर अशा पाठीमागच्या भागावरने आपण पुढच्या भागाची ही कटिंग करू शकतो। पाठीमागच्या भागावरनं पुढच्या भागाचे आपण मार्क टाकून जे मेजरमेंट आहे ते टाकून आपण व्यवस्थित अशी ब्लाऊजची कटिंग करू शकतो। आणि अशी ब्लाऊज फिटिंगला आणि परफेक्ट असे बसतात। तर तुम्ही देखील अशा प्रकारे शिवू शकता। इथे फक्त तुम्हाला पुढच्या साईडने अर्धा इंच वाढून इथे कटिंग करायचे आहे, बाकी जे आहे मेजरमेंट तेच ठेवायचं आहे। इथे तुम्हाला दाखवलं होतं मी कटिंग करताना। हा जो मेन पार्ट आहे तो मी आता तुम्हाला एकदा पुन्हा दाखवणार आहे। आता इथे ही कटिंग झाल्याच्या नंतर पुन्हा मी जो आपला पाठीमागचा भाग आहे अस्तरचा कटिंग केलेला होता
त्याच्यावरती हा भाग ठेवून दाखवणार आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे हा जो आहे हा आपला गळा आहे आणि ते खालून बघा तुम्ही, इथे बघा खालून जो आहे त्या साईडने आपल्याला पोळच्या घडीच्या अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आपण. इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी इथे कट करते. बाकी आपला जो दिलेला आहे आपण इथे कट केलेला आहे, ठेवलेला आहे, तो भाग अगदी परफेक्ट आहे. आता हा आपल्याला साईडचा जो भाग आहे तो आता मी इथे डार्क करून घेते. बघा अशा प्रकारे आता आपल्याला हा भाग इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि हा आतमधला जो शेप आहे तो हा चॉकच्या साहाय्याने मुंड्याच्या बाजूचा डार्क करून घेतलेला आहे, तोच कटिंग करायचा आहे. तो आता मी इथे आपला जो राहिलेला कापड आहे त्याच्यावरती अंथरून मी इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे जे आपले निशाण आहे तिथे मी अशी टॅप टॅप करणार आहे. आणि जो आपला पाठीमागचा भाग आहे तिथे अर्धा इंच वाढून इथे टिक मार्क केलेली आहे. आता हे लाईट निशाण आहेत जे आपण छापून घेतलेले आहेत ते लाईट असतात, त्याला थोडंसं डार्क करून असं आपल्याला इथे इथे आखून घ्यायचं आहे पट्टीच्या साहाय्याने. आणि मी आता याची कटिंग करून घेणार आहे. फक्त आपल्याला इथे एवढंच लक्षात ठेवायचं, जो पाठीमागचा भाग आहे साईडचा तिथे आपल्याला अर्धा इंच खालून वाढवायचा आहे. आणि जो पुढच्या साईडचा भाग आहे म्हणजे आधीचा, याच्या आधीचा, तिथे आपल्याला पुढच्या साईडने खालून अर्धा इंच वाढवायचा आहे. आणि आता इथे याची मी कटिंग करणार आहे पूर्ण. तर अतिशय सोपी पद्धत आहे प्रिन्स कटची. या पद्धतीने आपण जर कटिंग केली तर आपला हा पुढचा भाग हा व्यवस्थित बसतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हा देखील मी याच्यावर ठेवून तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही, हे बघा अर्धा इंच इथे एक्स्ट्रा वाढवलेला आहे, बस, बाकी इथे काहीच केलेलं नाही आहे. आणि हे आपलं ब्लाऊज पीस आहे. मी इथे डबल घडी केलेली आहे, डबल फोल्ड. आणि त्यानंतर आपला प्रत्येक जो पीस होता आपण कट केलेला तो आता मी याच्यावर ठेवणार आहे. आणि मी त्याची आता इथे कटिंग करून घेणार आहे. त्यानंतर याची मी स्टिचिंग पण तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये, तुम्ही ते बघू शकता. तर अशा प्रकारे हे पूर्ण मी आता इथे कटिंग करून घेते. आपली इथे कटिंग झालेली आहे पूर्ण पीसची, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता मी इथे हा जो आपला पुढचा अलीकडचा भाग जो होता गळ्याचा तो मी आता असं सरळ ठेवून, बघा हा गळ्याचा समोरचा भाग आहे पुढचा. आणि आता मी याच्यावर आपला हा ब्लाऊज पीस ठेवून अगदी व्यवस्थितपणे एकावर एक ठेवून सरळ उलटं हे चेक करून आता इथे मी पूर्ण हे जॉईन करून घेणार आहे. असेच सर्व आपल्याला जे भाग आहेत आपण कटिंग केलेले ते असे ठेवून आपल्याला आधी जॉईंट करून घ्यायचे अस्तर आणि आपला ब्लाऊज पीस. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे आता जॉईंट पूर्ण मी सगळे करून घेते. अशी पूर्ण साईड शिलाई मारून इथे घेणार आहे मी. आता हे आपली शिलाई मारून झाल्याच्यानंतर मी इथे हा ब्लाऊज रेडी करून घेते.